योग योग वसिष्ठ हा ग्रंथ कसा आपल्या म्हणजे बनलेला आहे त्याच्यामधले सगळे आपण काय काय बघितले, प्रकरण सगळी बघितली. त्या प्रकरणांचा साधारण सारांश त्याच्यामध्ये काय आहे हे आपण सांगितलं. त्यानंतर त्याची रचना कशी आहे हे बघितलं. रामायणाशी संबंधित आहे त्याची पर्यायी नावं काय काय आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितल्या होत्या. हम्म. आणि या प्रकरणामध्ये आपण काय बघणार आहोत, तर जे सर्ग आपल्याला अभ्यासाला आहेत ते सर्ग आपण एक एक श्लोक बघणार आहोत. त्याच्यापूर्वी एक थोडीशी कल्पना ह्या निर्वाण प्रकरणाच्या बाबतीत आहे की याच्यामध्ये भुशुंड नावाचा एक कावळा जो बोलतो आहे असं दाखवलेलं आहे. तर मग त्याची प्रस्तावना करणं आवश्यक आहे की भुशुंड काकभुशुंडी असं पण त्यांना म्हटलं जातं आणि हे एक ऋषी आहे. आणि काकभूषणी. हा काकभुशुंडी. आणि त्यांना शाप मिळालेला होता कोणाकडून, तर लोमश ऋषींकडनं त्यांना शाप मिळालेला होता की ते म्हणजे त्यांना त्याने गुरु बनवलेलं होतं आणि त्यांचा अपमान केला होता कुठल्या तरी जन्मी. आणि त्याच्यामुळे त्यांना शाप दिलेला होता की तू कावळा होशील. आणि मग त्या कोणत्या ऋषी दिला शापास होता शाप त्यांचे गुरु? लोमश ऋषी, हे काय लक्षात ठेवण्यासारखं आहे असं नाही, पण पुराणातल्या कथा आहेत या. लोमस. लोमश, हम्म. लोमश, लो. तर हे म्हणजे पुराणामधलं हे कॅरेक्टर आहे. आणि त्यांच्या म्हणजे त्यांचं हे कसं झालेलं होतं, तर ते एक ऋषी आहेत, ज्ञानी आहेत. आणि काही कारणानं त्यांच्याकडून अपराध घडल्यामुळं गुरूंनी त्याला शाप दिला. मग ते कावळ्याच्या रूपांतरात झाले. मग त्याच्यानंतर त्यांना परत उशाप मिळाला की रामाचं नाव घेतल्यानंतर तुझा उद्धार होईल. मग त्यांनी आपलं अख्खं जीवन काक स्वरूपातच व्यतीत केलं. पण व्यतीत करण्याबरोबर त्यांना दुसरा हे पण वरदान पण होतं की त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान पण मिळालेलं होतं. हम्म. राम मंत्राचा जप शापाच्या मुक्तीसाठी, आणि त्याच्याबरोबर त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान पण मिळालेलं होतं. त्याच्यामुळे हे ऋषी जे आहेत ते अनेक वर्ष, वर्षानुवर्ष सर्गानुसर्ग जगले. नुसतं वर्षानुवर्ष नाही. आपण सर्ग आणि प्रलय ह्या दोन गोष्टी बघितल्या. या जीवसृष्टीचा सर्ग म्हणजे प्रकृतीपासून जसं उत्पन्न झालं सगळं, हम्म. असं अनेक वेळा होत असतं. सर्गानंतर प्रलय होत असतो, प्रलयानंतर पुन्हा सर्ग होतच असतो. तर अशा पद्धतीत त्यांनी 11 वेळा रामायण बघितलेलं होतं. 11 सर्ग रामायण. प्रत्येक सर्गामध्ये रामायण होतच आहे, महाभारत होतच आहे अशी धारणा आहे आपल्या पुराणातल्या ग्रंथानुसार. तर असे हे महान ऋषी होते. मग त्यांनी आपल्या योग आणि तपोबलावर ही सगळ्या सिद्धी प्राप्त केलेल्या होत्या, किंवा त्यांनी जो वरदान मिळवलेलं होतं ते आपल्या योगाच्या बळावर होतं. आणि म्हणून हा योगातला एक महान ऋषी अशा पद्धतीत त्यांची ख्याती आहे. किंवा जुना जाणता पुरुष असं आपण म्हणू, ज्याला आपण आप्त म्हणू शकतो, ज्यांनी दर्शन स्वतः बघितलेलं आहे आणि मग ते आपल्याला वर्णन करू शकतात. त्यामुळे अशा जुन्या जाणत्या लोकांकडनं जर आपण ऍडवाइस घेतला तर तो आपल्याला फायदेशीर होईल नक्कीच. मग तो ह्या वसिष्ठ रामायणामध्ये किंवा योग वसिष्ठामध्ये घेतलेला आपल्याला दिसतो. हा जो ऍडवाइस आहे तो. आता जसे तुमचे इन्फ्लुएन्सर आहेत ते आपले ब्लॉग तयार करतात आणि मग त्याच्यामध्ये एक एक जणांना ऍडवाइस करतात, हे बोलवतात. आणि मग त्यांची ओपिनियन प्रश्न उत्तर स्वरूपात अशा पद्धतीत ब्लॉग तयार करतात. तसा हा ब्लॉग आहे कोणाचा, योग वसिष्ठ म्हणजे वसिष्ठ ऋषी, भुशुंडी आणि राम. मग त्यातही कसं आहे, तर योग वसिष्ठ कथा सांगतायत कोणाला, रामांना. कशासाठी सांगतायत, तर रामाना काही प्रश्न पडले त्याची उत्तरं देण्यासाठी. पण त्या सांगत असताना ते सांगतायत की माझं भुशुंडी बरोबर काय काय ह्याच्या आधी काय काय म्हणजे बोलणं झालंय. भुशुंडी काही थेट रामाना भेटलेले नाही, परंतु भुशुंडींना
भुशुंडींचा आणि वशिष्ठांचा जे संवाद या आधी झालेला आहे, तो संवाद वसिष्ठ ऋषी यांना सांगतायत, कोणाला, रामाला सांगतायत. अशा पद्धतीत तो सगळं वर्णन आहे. तर ही पार्श्वभूमी फक्त सांगितली. आता याच्यामध्ये दुसरं एक असं हे आहे की गरुडाला हे प्रश्न पडलेला होता, म्हणजे त्यांच्या कथेमध्येच या सगळ्या गोष्टी येतात की राम हे खरोखरच विष्णूचा अवतार आहे की नाही आहे. मग ज्यांनी 11 वेळा रामायण बघितलेलं आहे घडताना, ज्यांनी सर्ग प्रलय बघितलेला आहे, असा जेव्हा सांगतो तेव्हा मग त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागतो. मग त्या गरुडाला त्यांनी त्यावेळी सांगितलं की नाही, हे हा काय आहे, राम हा विष्णूचाच अवतार आहे. हे सांगण्यास म्हणजे जेव्हा सर्ग आणि प्रलय या गोष्टी प्रलय. घडतायत, त्यांचा साक्षीदार म्हणून या कॅरेक्टरला धरलं जातं. आणि काकभूषुंडी काकभूषणी का? हे हा सर्ग आणि प्रलयाचा साक्षीदार, किंवा आपण जे 7 काय अमर लोक म्हणून बघतो, काकभूषुंडी हा पण एक आहेच. तात काय? पण त्यांना काकभूषुंडी, अमर अमर लोक. हा अमर, पण त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान आहे त्याच्याबरोबरच. हा, त्या तर 7 मध्ये हे एक काकभूषणी. हा आता हा जो 25वा सर्ग आहे, हा साधारण प्राणायाम किंवा प्राण म्हणजे काय, किंवा शरीरामध्ये त्याचा अंतर्भाव कसा असतो, अशा पद्धतीत प्राणायाम या विषयावरचं वर्णन या सगळ्यामध्ये आहे. आणि म्हणून हा अध्याय आपल्याला ठेवलेला आहे की आध्यात्मिक बाजू त्याची कशी आहे आणि प्राणायामाचं महत्व हे किती प्राचीन आहे. म्हणजे प्रत्येक सर्गामध्ये सुद्धा हे ज्ञान पाझरत आलेलं आहे हे दाखवणं, तुमच्या मनावर ठसवणं, ही गोष्ट यातून घडणार आहे. तर आपण बघूया की याच्यामध्ये कसं वर्णन केलेलं आहे. इत्थम वसिष्ठ उवाच. वसिष्ठ हे कोण आहेत, तर रामाचे गुरु आहेत, बरोबर आहे. आणि रामाच्या आणि वसिष्ठांमध्ये हा संवाद चालू आहे सगळा जो आहे तो. वसिष्ठ उवाच की इत्थम च कथयम पक्षी पृष्ठस्तत्र पुनर्मया कीदृशी प्राणवातस्य गतिरित्येव राघव. राघव. हम्म हे राम, जशा प्रकारे या पक्षानं सांगितलं मला की हा प्राणवायू जो आहे तो कसा आहे, तर याच्यासाठी मी त्यांना प्रश्न केला होता की, म्हणजे आपली कथा सांगतायत ते रामाला, की मी त्या काकभूषुंडींना प्रश्न केला होता की प्राणवायूची गतीचं स्वरूप काय आहे, किंवा प्राण आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे काम करतो, असा प्रश्न मी त्या काकभूषुंडींना विचारला होता. मग पुढे आता ते कथा सांगायला सुरुवात झाली, फ्लॅशबॅक संपला आणि आता कथेवर आले डायरेक्ट. आता भुशुंडी उवाच, डायरेक्ट म्हणजे भुशुंडी जे बोलले ते जसं तसं आता इथे लिहिलेलं आहे. काय लिहिलंय, तर जनन्नपि मुने सर्वम जानानी अपि, म्हणजे तुम्ही सगळं जाणताच मुने, सर्वम किम माम पृच्छसी लीलया, तुम्ही मला हे उगाचच विचारताय, तुम्ही सर्वच जाणता, तुम्ही वसिष्ठ ऋषी आहात, तुम्ही हे सगळं जाणता तरी पण मला विचारताय. यथा पृष्ठ अहम वच्मी, मी सांगतो आता तुम्हाला, जर जर तुम्ही विचारलंच आहे तर मी आता तुम्हाला सांगतो. शृणु तत्रापि मद्वच, आता ते माझ्याकडून तुम्ही ऐका. तुम्ही सगळं काय जाणून सुद्धा लीलावश मला विचारता आहात, तरी सुद्धा असं मी म्हणतो की तुम्ही ते मला जाणूनही विचारता आहात. तर ठीक आहे, मी तुम्हाला याचं उत्तर पण देतो. आता माझं बोलणं तुम्ही ऐका. पुढे, प्राणो अयम अनिशम ब्रह्मम स्पंदशक्ती सदा गती सब्बाह्याभ्यंतरे देहे प्राणो अपि उपरी स्थितः. आता पहिलं गोष्ट कशाविषयी सांगितलं, तर प्राणाविषयी, की हे ब्रह्मन म्हणजे ब्राह्मण, ज्यांना ब्रह्माचं ज्ञान करून घेतलेलं आहे असा व्यक्ती म्हणजे ब्राह्मण. ब्रह्म ज्ञानाती इति ब्राह्मण.
हे ब्रह्मन, इस प्राण में स्पंदन शक्ति तथा निरंतर गति क्रिया रहती है. स्पंद शक्ती ही सदा गती ही. या प्राणामध्ये काय असतं तर स्पंदन शक्ती असते. आता स्पंदन म्हणजे काय तर वेव फॉर्म, साऊंडचे वेव्ज असतात, बघितलंय, दॅट इज स्पंदन. स्पंदन वर खाली होणे म्हणजे स्पंदन. लहरी. आलं लक्षात? वेव फॉर्म म्हणजे स्पंदन. या प्राणामध्ये काय असतं तर सदा स्पंद शक्ती असते आणि सतत गती असते, कधीही एका जागेवर थांबत नाही. पुढे सबाह्याभ्यंतरे देहे. बाह्य आणि आभ्यंतर देहाच्या आतमध्ये पण आणि देहाच्या बाहेर पण हा अस्तित्वात असतो. आणि प्राणो अयम उपरी स्थित. प्राण मात्र, ज्याला आपण प्राण असं नाव दिलेलं आहे, ते काय आहे तर शरीराच्या वरच्या भागात स्थित असतो असं सांगितलं. ऊर्ध्व भाग में सदा गमन करता है, किंवा वरच्या भागात. आपण प्राणाचं स्थान पण तसंच बघितलेलं आहे, बरोबर आहे, की छातीपर्यंत, नाकापासून डोक्यापासून ते छातीपर्यंत एवढा भाग आपण प्राणासाठी म्हणतो की प्राण हा इथे आहे. पुढे आता अपान. अपानो अपि अनिशम ब्रह्मन स्पंद शक्ती ही सदा गती ही. अपानामध्ये सुद्धा काय असते तर स्पंद शक्ती असते आणि सदा गती असते. सबाह्याभ्यंतरे देहे तू अपानो अयम अयमवाक स्थिती स्थितः. हा प्राण अपान वायू जो आहे तो बाह्याभ्यंतर सगळीकडे आहे, परंतु शरीरामध्ये याचं स्थान कुठे आहे तर खालच्या भागात आहे, अधो भाग. म्हणजे शरीराच्या खालच्या भागामधला वायूला अपान वायू म्हणावे, असंच त्यांना म्हणायचं आहे. पुढे जाग्रतः स्वपतश्चैव प्राणायामो अयमुत्तमः प्रवर्तते यतस्तज्ञ तत्तावत श्रेयसे शृणु. आता हा प्राण आणि अपानाचं आपण वर्णन करून झालं. आता ते प्राणायामावर आले. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये काय करावा तर प्राणायाम सतत करत राहावा, किंवा प्राणायाम अयत्नतः प्रवृत्त होताही है. म्हणजे प्राणायाचा जो आयाम आहे, म्हणजेच प्राणाची जी प्रवृत्ती आहे कसली आहे तर कंपन प्रवृत्ती आहे आणि गतिशील प्रवृत्ती आहे. ही जी आहे ही सतत चालूच असते या तिन्ही अवस्थांमध्ये. कुठल्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये प्राणाचा आयाम सतत चालू असतो. आता सूक्ष्मात जाऊन आणखीन वर्णन करतात. बाह्योन्मुखत्वम प्राणानाम. इथे मात्र ह्या त्या कन्सेप्ट ज्या आहेत, प्राण, अपान किंवा प्राणायामाच्या मेथड याच्याविषयीच्या यांच्या कन्सेप्ट ह्या पूर्ण वेगळ्या आहेत. म्हणजे जे आपण हठयोगामध्ये प्राणायाम शिकतो तो आणि यांनी सांगितलेला हे सगळं पूर्णतः वेगळं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे असं आपल्या डोक्यात काहीतरी प्रिज्युडाइज माइंड ठेवून आपण राहायचं नाही. यांनी सांगितलेलं जसं आहे तसं आपण इथे बघायचं आणि तसं आपण साधारण लिहून घ्यायचं. ते लिहून घेतल्यानंतर सर्वात शेवटी मी तुम्हाला एक माझ्याकडे एक पीडीएफ मी काढलेली, ह्याच्यात गेलेलो आपल्या रिसर्च पेपर्स बघत होतो, तर त्याच्यामध्ये एका स्टुडंटनं केलेली मला पीडीएफ मिळाली. ती पीडीएफ मी सरांना टाकायला सांगतो आणि त्या पीडीएफच्या आधारे मग आपल्याला लक्षात येईल की यांनी प्राण कुठे म्हटलंय, कोणाला म्हटलंय, अपान कोणाला म्हटलंय, पूरक कशाला म्हटलंय, रेचक कशाला म्हटलंय. इतकं विचित्र आहे सगळं की ते लक्षात ठेवणं फार कठीण आहे. त्यामुळे त्या डायग्रामच्या आधारे आपण लक्षात ठेवू शकतो की त्यांना काय म्हणायचं आहे. आलं लक्षात? मग ती नंतर मी टाकायला सांगतो, सरांच्या ह्याच्यावर टाकतो किंवा पासी सरांना टाकतो, ते टाकतील ग्रुपमध्ये, असं काहीतरी करू. ओके. त्या पीडीएफ मध्ये हा तो एक रिसर्च पेपर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय की प्राणायामाची जी विधी सांगितला यांनी योग वसिष्ठामध्ये, हा जो 25 सर्गामध्ये, तो कसा आहे, त्याला पूरक त्यांना म्हटलंय, त्याचं रचना कशी आहे,
रेचकाची रचना कशी आहे हे सगळं समजावण्यासाठी त्यांनी एक अशी डायग्रॅम काढून दाखवली. म्हणजे 5-6 डायग्रॅम आहेत त्या ऍक्च्युअल. मग त्या डायग्रॅम सगळ्या बघितल्या की आपल्याला लक्षात येतं की त्यांना ऍक्च्युअल म्हणायचं काय आहे. कारण ह्या श्लोकांमधून बघायला गेलं की ते इतकं किचकट वाटायला लागतं की आपल्याला कन्फ्युज व्हायला होतं की यांना म्हणायचं काय आहे नक्की. तरी आपण बघू. बाह्योन्मुखत्वं प्राणानां यद्धत अंबुजकोटरात स्वरसेना अस्थययंतानां तम धीरा रेचकम विदुः. सुरुवातीला रेचकाचं वर्ण. आता जनरली कुठे तुम्हाला कसलं मिळणार, तर पूरक काय आहे पूरक. हे सांगायला पूरक सांगणार सुरुवातीला. आता इथे बघा कसं आहे. तर हृदय प्रदेश से लेकर मूर्धा पर्यंतम. आता हृदय म्हणजे इथे आलं आणि मूर्धा म्हणजे खेचरी जिथे लावतो आपण ती मूर्धा, कोटर. बरोबर. जे कोटर हम्म. आहे आतल्या बाजूला ते मूर्धास्थान. तर तिथपर्यंत ही जी श्वास गती आहे त्याला आपण अंतररेचक म्हणायचं. ओके. आणि मूर्धेपासून ते 12 अंगुळ बाहेरपर्यंत जे आहे त्याला म्हणायचं बाह्यरेचक. आणि त्यातच त्यांनी पुन्हा पुढच्या श्लोकामध्येच अपान वायूला आत घेण्याची कन्सेप्ट पण सांगितलेली आहे. आपण काय करतो, आपल्याला जे शिकवलेलं आहे सगळ्या ग्रंथामध्ये आजपर्यंत, आपण काय घेतो आतमध्ये, प्राण आतमध्ये घेतो. पूरक. प्राण आतमध्ये घेतो. मग इथे ती पण कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. तर ती समजून घेण्यासाठी त्या एकदा डायग्राम टाकल्या की आपल्याला हे सगळं क्लिअर होऊन जातं, काही राहत नाही शिल्लक, म्हणजे सगळं आपल्याला समजतं. आता मूर्धा से लेकर बाहर 12 अंगुल पर्यंत की आधी प्रश्वास गति में बाह्य रेचक की भावना करनी चाहिए ऐसा कहते हैं. म्हणजे रेचक सांगून झाला. पुढे दुसरा श्लोक, 7वा श्लोक. द्वादशांगुल पर्यंतम ब्रह्मम आक्रमता मधा अधः प्राणानाम अंग संस्पर्शो यह स पूरक उच्यते. द्वादशांगुल पर्यंतम, बाहेर 12 अंगुळ म्हणजे नाकाच्या बाहेर 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12. ओके. 12 अंगुळ पर्यंत. नीचे जा रहे प्राणों का, बाहेर जाणाऱ्या प्राणांचा, जो शरीर अंगों के साथ स्पर्श होता है उसे पूरक कहते हैं. नीचे जा रहे, खाली जाणाऱ्या. उलटा सांगतोय मी पूर्ण, हे लक्षात येतंय का तुमच्या. प्राणाला आपण आत घेतो, पूरक करतो. इथे यांनी कसं सांगितलंय, तर अगोदर बाहर, रेचक सांगितलं. हाँ, बाहर जाने वाले 12 अंगुलों पर्यंत बाहर प्रदेश की ओर नीचे जा रहे प्राण का जो शरीर के अंगों के साथ स्पर्श होता है उसे पूरक कहते हैं. पुढे पूरक उच्यते. प्राणानाम अंग संस्पर्शो यह स पूरक उच्यते. बाह्यात परात परापत्य पत्यंतर अपाने यज्ञवर्जितः यो अयम प्रपूरणः स्पर्शो विदुस्तमपि पूरकम. आता ना मी शोधत होतो, ती PDF माझ्याकडे मिळाली नाही, नंतर ती अशीच समोर तुम्हाला लावून दाखवली असती. पण आपण उद्या ती नक्की अवेलेबल करू. आजच्या दिवसात मी परत एकदा वाटल्यास शोधून ठेवतो. काय आहे, बाह्य प्रदेश से शरीर के भीतर जो अपान के प्रवेश करने का यत्न के बिना शरीर की पूर्ति करने वाला जो यह स्पर्श होता है उसको विद्वान लोग पूरक कहते हैं. अंतःपूरक. बाह्य प्रदेश से शरीर के भीतर की ओर, बाहेरून आतमध्ये घेणार आहे. अपान के प्रवेश करने पर, बाहेरून आत कोण प्रवेशित झाला, अपान. उलटा आहे, मी मगाशीच सांगितलं, इथे थोडासा कन्सेप्ट उलटा आहे, हा लक्षात घ्यायचा. प्राणाला अपान, अपानाला प्राण, असे नाव त्यांनी इथे दिलेलं आहे.
तर अपान जो प्रवेश करतो, अपाने यत्न वर्जित यत्न वर्जित म्हणजे प्राणायामामध्ये हे आपण यत्नपूर्वक करत असतो, परंतु हा सांगतायत, हा कसा सांगतायत, तर तो प्राण अपानाची जी गतिविधी शरीरामध्ये आहे, ही तिन्ही जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्ती या तिन्ही सुषुप्ती. अवस्थेमध्ये कशी चालू असते हे सांगतायत ते. प्राणायाम हा सतत चालूच असतो, म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती अवस्थेमध्ये सतत चालू असणारा प्राणायाम आहे, आणि त्याची गती कशी आहे प्राणापानाची हे सांगतायत. याच्यातून आपण एक गोष्ट निश्चित करू शकतो की आपण जे श्वास सोडतो आहोत बाहेर, तो 12 अंगुलपर्यंत जात आहे. बरोबर आहे, इथे त्यांची कन्सेप्ट 12 अंगुलापर्यंत आहे, आणि 12 अंगुल बाहेरचा जो आहे त्याला आपण बाह्य प्राण म्हणणार, आणि शरीराच्या आतमध्ये जो आहे तो अंतस्थ प्राण असं आपण म्हणणार. बरोबर, शरीराच्या अंतर्गतला प्राण. आता त्याचेही दोन प्रकार केले. एक म्हणजे आपल्याला जो हृदयापासून मूर्धेपर्यंत बाहेर टाकण्यासाठी जो आहे त्याला त्यांनी काय म्हटलं, पूरक म्हटलं, आणि आत घेणाऱ्याला काय म्हटलं, रेचक म्हटलं. म्हणजे कन्सेप्ट उलटे आहेत ह्या समजून घ्या. फक्त लिहिताना आपल्याला उलट लिहायला काय प्रॉब्लेम आहे, समजलं तर उलट लिहायचं, एवढं समजलं खूप झालं. बाह्य प्रदेशातून शरीराच्या आत घेणारा जो अपान आहे तो प्रयत्न केल्याशिवाय, म्हणजेच आपण प्राणायाम करत नाही आहोत, हा सतत चालूच आहे, तो आपल्या शरीरात जातो आहे, हा जो स्पर्श असतो त्याला विद्वान लोक काय म्हणतात, पूरक म्हणतात. म्हणजे अपानाला आत घेणे याला पूरक म्हटलेलं आहे. आता परत कन्फ्युज झालं, बरोबर. म्हणजे नासिकेपासून मूर्धा आणि मूर्धेपासून हृदय, उलटा क्रम आपण चालू आहे, बरोबर, यालाच पूरक म्हटलं. हो. मगाशी त्यालाच रेचक म्हटलं. हे का झालंय ते मलाही कळलेलं नाहीये, पण आहे असं. परंतु त्या जेव्हा तुम्ही डायग्राम बघून लिहिणार तेव्हा तुम्हाला व्यवस्थित लिहिता येणार, याच्याबद्दल काही वाद नाही. आलं लक्षात? कारण ही कन्सेप्ट ह्या एका सर्गाविषयी आपल्या समोर आहे आत्ता, परंतु ही चालू आहे, याच्यामध्ये आदल्या सर्गात आहे, पुढच्या सर्गात येणार आहे, या सगळ्याचा विचार करून तिथे हे केलेलं आहे. काय रिसर्च पेपर आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे, ते आपल्याला मिळेल बघायला. आपण आता श्लोक बाय श्लोक काय म्हटलंय तेवढं बघत जाऊ. आलं लक्षात? अंतःपूरक झाला. अपाने अस्तम, अपानाचा जिथे अस्त होतो, गते प्राणो यावन नाद भ्युदितो उदितो हृदिही यावन ना नाभी, हा, यावन नाभी, म्हणजे प्राणाची, अपानाची गती प्राणात नाभीपर्यंत गेल्यानंतर हृदयापासून प्राण उत्पन्न होतो. आता बघा, तावत सा कुंभकावस्था योगीभिर या अनुभूयते. हा, तर काय होतं, तर अपान वायू कुठे जातो, आत जातोय, बरोबर. कुठपर्यंत जातोय, नाभीपर्यंत जातोय. नाभीपर्यंत. हा, आणि प्राणाचा उद्गम कुठून होतोय, तर हृदयापासून होतोय, आणि तो नाकावाटे बाहेर पडतोय. प्राणाचा उद्गम कुठून, हृदयापासून, आणि अपानाचा उद्गम कुठून, 12 अंगुल बाहेर किंवा बाहेर. बाह्य प्रदेशातून अपान आत जातो. ओके, कन्सेप्ट क्लिअर. हम्म. अपान आपण आतमध्ये घेणार आणि तो नाभीपर्यंत जाणार. ओके, आणि प्राण हा हृदयात निर्माण होणार आणि तो बाहेर तिथून बाहेर पडणार, पडणार. इथून बाहेर पडणार. आता या दोघांमधला जो पॉज आहे, म्हणजे अपान आत घेणे आणि प्राण बाहेर सोडणे, याच्यामध्ये जो पॉज आहे तो पॉज किंवा कुंभक. स्तंभाची अवस्था, या अवस्थेला कुंभकावस्था असं म्हणतात. निश्चल स्थिती जी मधली आहे त्याला कुंभकावस्था असं म्हणतात, आणि योगी लोक याचाच अनुभव करतात, कारण या अवस्थेमध्ये वायू कुंभित असतो. हे योग्यांनी कुठे लक्ष दिलं पाहिजे, तर कुंभकात या वायूकडे लक्ष दिलं पाहिजे. कुंभकाच्या कालावधीमध्ये लक्ष एकाग्रित केलं पाहिजे, असं ते सांगतायत इथे.
पुढे रेचकः कुंभकश्चैव पूरकश्च त्रिधा स्थिताः अपानस्येद अयस्थाने द्वादशान्ता दधो बहिः. नासिकाच्या टोकापासून बाहेर म्हणजे बाहेर 12 अंगुलापर्यंत अपान वायूची उत्पत्ती होते आणि इथूनच रेचक, पूरक आणि कुंभक यांची सुरुवात होते असं त्यांचं म्हणणं आहे. रेचक, पूरक, कुंभक यांची सुरुवात बाह्य प्राणापासून होते हे इथे सांगायचं आहे. बाह्य प्राणालाच त्यांनी काय म्हटलंय? अपान. शरीराच्या बाहेर 12 अंगुल स्थित जो प्राण आहे त्याला त्यांनी नाव काय दिलं? अपान. आलं आपण लक्षात? अपान. आणि तिथून पूरक, रेचक आणि कुंभक या तिन्ही गोष्टींची सुरुवात आहे. म्हणजेच काय, तर आपण जरी नॉर्मली जे पूरक, कुंभक, रेचक म्हटले त्याच्यामध्ये आपण श्वास आतमध्ये घेणे मी अशीच क्रिया सांगतोय. पूरक, रेचक, कुंभक परत कन्फ्युज करत नाही. 12 अंगुल आपण आतमध्ये गोष्टी घेत आहोत नाकातून. 12 अंगुल बाहेरचा अपान आपण आतमध्ये शरीरात घेत आहोत. त्याला आपण पूरक म्हणू शकतो. आपण आता उत्सर्जन हेच कार्य आहे ना, मग हे रेचक म्हणजे तो उत्सर्जनच आहे ना एक प्रकारचं म्हणजे. हा, असं तुम्ही तुमच्या मनासाठी ठरवून घ्या आणि लिहिताना हा तसंच लिहा म्हणजे झालं, काही प्रॉब्लेम नाही. कारण हा म्हणजे पूर्णतः वेगळा कन्सेप्ट ह्यांनी मांडलेला आहे. कन्सेप्ट वेगळा जरी असला तरी त्याला लागून जर समजून घेता येते, मग त्याला जर लागून विचार समजून केला. लावायचा आपण. हा हा. आणि त्यांनी याच्याशी संबंधित कसं ठेवलंय, आपल्याला 12 अंगुल हा शब्द वापरायलाच पाहिजे, कारण त्यांनी तो त्याच्यासाठी लावूनच दिलेला आहे. म्हणजे तुम्ही नुसतं प्राणायाम करताना 12 अंगुल बाहेर सोडायचं आहे का, तर असं नाहीये. जागृत, सुषुप्ती आणि जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये सुद्धा प्राणायाम चालूच असतो आणि तो 12 अंगुल बाहेर पासूनच त्याची सुरुवात सांगितलेली आहे. म्हणजे प्राणायामाचा विचारच करताना वायू हा 12 अंगुल बाहेरून आतमध्ये जाणार आणि सोडताना 12 अंगुल बाहेर जाणार. इथपर्यंत सगळी अवस्था ही कसली आहे? प्राणायामाची अवस्था आहे. मग अंतःकुंभक हा नाभीच्या आणि हृदयाच्या मधला जो कालावधी आहे, नाभीपर्यंत अपान जाणे आणि प्राणवायूची हृदय सुरुवात होणे याच्या मधला जो आहे त्याला अंतःकुंभक म्हटलेला आहे. आणि बाहेर प्राण सोडल्यानंतर तो कुठपर्यंत जाणार आहे? 12 अंगुल हा, ती जी जागा आहे तिथून कोण उत्पन्न होणार आहे? प्राण चुकला. बाहेर कोण आहे? ना आपण हा, आता हे लक्षात ठेवायचं. ओके. अपानाची हो उत्पत्ती कुठे आहे? बाहेर. बाहेर 12 अंगुल बाहेर. हा, बाहेर 12 अंगुल बाहेर. आणि प्राणाची उत्पत्ती कुठे आहे? हृदयात. हे चुकायचं नाही. एवढं जरी व्यवस्थित लक्षात ठेवलं ना, मग लिहिता येतं सगळं. आता हा जो बाहेरचा 12 अंगुल प्राण आहे तो तिथपर्यंत त्याला आपण बाह्य बाह्य कुंभक म्हणणार. आणि अंतःकुंभक म्हणजे काय? अपान नाभीपर्यंत जाणे आणि हृदयातून प्राणाची उत्पत्ती होणे याच्यामधला कालावधी. बरोबर. आणि हा प्राण बाहेर सोडणे आणि 12 अंगुल गेल्यानंतर अपान उत्पन्न होऊन आतमध्ये येणे याच्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे बाह्यकुंभक. एकच मिनिट थांबा, कोणीतरी बेल वाजवली, बघतो. हा, तर हे झालं. नासिका के अग्रभाग से लेकर बाहर के 12 अंगुल पर्यंत नीचे अपान वायु की उत्पत्ति, सल में रेचक, कुंभक, पूरक हे तीनही प्रकार का प्राणायाम होता है. हे समजलं. अंतःकुंभक समजला, बाह्य कुंभक समजला. पुढे कोणाला कळलं नसेल तर तिथेच थांबवा, म्हणजे हा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. समजलंय ना? हो स्वभावाः सर्वकालस्थाः सम्यक
यत्न विवर्जिताः ये प्रोक्ताः स्फारमतिभिस्तां शृणु त्वं महामते. हे महामते म्हणजे ज्याची बुद्धी महान आहे असा मुनी, किंवा जो महान मुनी आहे असा थोडक्यात. जाग्रत आदी जी सगळ्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये स्थित असणारा त्या म्हणजे स्वभावतः म्हणजे यत्नाशिवाय किंवा यत्नवर्जिताः स्वभावतः जे कुठलाही प्रयत्नाशिवाय प्रयत्न न करता. कुठलाही प्रयत्न न करता नॅचरली जो आपला प्राण चालू आहे किंवा श्वास चालू आहे त्याच्याविषयीच सांगतात. रेचक आदी जे आहेत ते जसं विद्वानांनी सांगितलेलं आहे तसंच मी तुला सांगत आहे. विद्वानांनी जसं हे वर्णन केलेलं आहे तसंच मी तुम्हाला सांगत आहे. त्या पुढच्या श्लोकात द्वादशांगुल पर्यंतात बाह्यम अभ्युदित प्रभो यो वातस्तस्य तत्रैव स्वभावात पूरकादयः. नासिकाच्या अग्रभागापासून चालू होणारा म्हणजेच बाह्य 12 अंगुल पासून चालू होणारा किंवा उदित होणारा जो वायू आहे बाह्य पूरक आदि की रूप में स्वभावता भावना करनी चाहिए. तिथपासून 12 अंगुलांपासून चालू होणाऱ्या म्हणजे प्राणायामाची सुरुवात ही 12 अंगुलापासून होते हे ह्या श्लोकामध्ये अधोरेखित केलेलं आहे. प्राणायाम हा बाह्य अंगुल 12 अंगुलापासून प्राणाची किंवा वाताची शरीरात जाणाऱ्या तिथून सुरुवात होते हे तुम्ही समजून घेत भावना करनी चाहिए. 12 अंगुल बाहेरून सुरुवात झालेलं आहे हे आपल्याला कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मृदंतरस्था निष्पन्न घटवद्या स्थितिर्बहिः द्वादशांगुलपर्यन्ते नासाग्र समसम्मुखे व्योम्नि नित्यम अपानस्य तम विदुः कुंभकम बुधाः. उत्तेका के अंदर असिद्ध घट की स्थिति के सदृश बाहर नासिका के अग्रभाग से लेकर बराबर सामने 12 अंगुल पर्यंत आकाश में जो अपान वायु की निरंतर स्थिति है उसे पंडित लोग कुंभक कहते हैं. कुंभक कहते हैं. हाँ, आता हे बाह्य कुंभक हा जो आहे तो इथे समजावून सांगितलेला आहे. नासिकाच्या बाहेर 12 अंगुल सोडून उरलेल त्याच्या पुढे जी स्थिती आहे वायूची ती बाह्य कुंभकाची स्थिती आहे. त्याला कुंभक म्हटलं जातं. आणि तसंच त्यांनी अंतःकुंभकाची पण व्याख्या आधी करून दाखवलेली आहे. अंतःकुंभक म्हणजे अपानाचं नाभीपर्यंत जाणे आणि नाभीपर्यंत. आणि हृदयापासून प्राणाची उत्पत्ती होणे याच्यामधील जो कालावधी आहे त्याला अंतःकुंभक म्हणायचा आहे. आणि श्वास बाहेर सोडल्यानंतर 12 अंगुल पुढे गेला आणि जिथून पुन्हा तो आत येणार आहे 12 अंगुलाच्या बाहेरून तिथून पूरक समजावा असं त्याचा अर्थ. आणि तो जो मधला पिरियड आहे त्याला काय म्हणावं सोडणे 12 अंगुल पर्यंत तो जातो आणि पुन्हा बाह्य कुंभक. निर्मिती होते बाहेरून आत येण्याची पूरकाची क्रिया होते याच्यामध्ये जो कालावधी आहे तो बाह्य कुंभक असं समजावा. आणि त्याची निरंतर स्थिती आहे अपान वायूची. नुसती नाही बाहेर कोण आहे अपान वायू आहे आणि आपण. त्याची निरंतर स्थिती आहे. निरंतर जो बाहेर आहेच उसे पंडित लोग कुंभक कहते हैं. पुढे बाह्योन्मुखस्य वायोर्या नासिकाग्रावधिर्गतिः तम बाह्यपूरकम त्वाद्यम विदुर योगविदो जनाः. काय आहे हृदय प्रदेश से लेकर नासिका के अग्रभाग तक जो पूर्व प्राण स्वरूप से गति है उसकी बाह्य पूरक रूप से भी कल्पना करनी चाहिए. म्हणजेच बाह्योन्मुख वायु की जो नासिकाग्रापर्यंत गति है वह पहला बाह्य पूरक है. योग शास्त्र के ज्ञाता लोग कहते हैं. म्हणजे जसं आपण
अंतःरेचक आणि बाह्यरेचक ह्या दोन संकल्पना पहिल्या श्लोकात बघितल्या. ही हृदयापासून मूर्धेपर्यंत आणि मूर्धेपासून नासिकाग्राच्या बाहेर 12 अंगुल पर्यंत अशा दोन स्थिती आपण सांगितल्या. अंतःपूरक आणि बहिपूरक अशा दोन संकल्पना झाल्या. तशाच या नासिकाच्या सुरुवातीपर्यंतचा जो भाग आहे, बाह्य 12 अंगुलापासून नासिकाच्या सुरुवातीपर्यंतचा भाग, ती एक, आणि नासिकापासून हृदयापर्यंतचा भाग ही दोन, अशा पद्धतीत आपला कुंभक नव्हे, पूरक सुद्धा आपल्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला दिसून येतो. नासाग्राद अपि निर्गत्य द्वादशांतावधिर्गतिः या वायोस्थम विदुर्धिरा अपरम बाह्यपूरकम. नासिका के अग्रभाग से भी निकलकर 12 अंगुल पर्यंत जो प्राणवायु की गति है वह दूसरा बाह्य पूरक है, जो योग शास्त्र के विद्वान कहते हैं. उलटा आहे, आपण बघितलं. काय आहे तर बाहेर टाकणाऱ्याला पूरक म्हटलेलं आहे, आत घेणाऱ्याला रेचक म्हटलेलं आहे. तर कुडके सर तर हात बांधून आता गप्पच बसले, आता काय बोलू अशी अवस्था त्यांची झालेली आहे. पण आहे हे असं आहे, त्याला काय नाही करता येणार. नासिकाच्या अग्रभागातून 12 अंगुळ बाहेर पडलेला जो बाहेर प्राणवायू आहे त्याला काय म्हणायचं? दुसरा बाह्यपूरक, बाह्यपूरक आहे. दुसरा बाह्यपूरक. हा, बाह्यपूरक आहे. आणि अंतःपूरक काय आहे तर हृदयापासून ते मूर्धेपर्यंत. मूर्धेपर्यंत. हा, तो बाह्यपूरक आहे, अंतःपूरक आहे, बाह्यपूरक आहे. ठीक आहे. बहिरस्तम गते प्राणी यावन्न अपान उद्गतः तावत पूर्णम समावस्थम बहिष्टम कुंभकम विदुः. बाहर प्राणवायू के अस्तंगत होने पर, म्हणजे बाहेर सोडला आपण वायू, सोडल्यानंतर 12 अंगुळ तो जाणार आणि तिथे जाऊन तो काय होणार? संपणार. म्हणजे तो अस्तंगत झाला. अस्तंगत होने पर जब तक अपान वायु का उद्गम नहीं होता तब तक एक रूप से अवस्थित पूर्ण ब्रह्म कुंभक रहता है, बाह्य कुंभक रहता है, ऐसा विद्वान लोग कहते हैं. या श्लोकामध्ये आता त्यांनी सांगितलं. जो 12वा श्लोक आहे त्या श्लोकाचा आणि 16व्या श्लोकाचा मिनिंग एकच आहे, फक्त सांगताना इतकं क्लिष्ट सांगितलं की त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युज झालं. पण मी ह्या सगळं आधीच वाचलेलं असल्यामुळे तुम्हाला मगाशीच सांगून ठेवलेलं होतं की बाह्य कुंभक म्हणजे काय तर 12 अंगुलीच्या शेवटी असणारा कालावधी. बाहेर टाकल्यानंतर, वायू बाहेर सोडल्यानंतर 12 अंगुलीच्या नंतर जो कालावधी आहे अपान वायू उगम होईपर्यंत, त्याला आपण काय म्हटलेलं आहे? बाह्य कुंभक. पुढे, यद अंतर्मुखत्वम स्याद अपानस्य उदयम विना तम बाह्यरेचकम विद्यात चिंत्यमानम विमुक्तिदम. अपान वायू के उदय के बिना, अपान वायू कुठे उदित होणार? असा प्रश्न 12 अंगुल विचारतोय. बाहेर. हा, 12 अंगुल बाहेर. 12 शाब्बास, अंगुल बाहेर. शाब्बास. अपान वायु के उदय के बिना जो वायु अंतर्मुखता रहती है वह बाह्य रेचक है. अपान वायूच्या उदयाशिवाय, हाँ, जो वायु की अंतर्मुखता रहती है वह बाह्य रेचक है, यह जानना चाहिए. उपासित हुआ वह उपासक को मुक्ति प्रदान करता है. आता ही अवस्था काय आहे? अपान वायू उत्पन्न झालेला नाही. आदला श्लोक बघा म्हणजे तुम्हाला कळेल. बहिकुंभकाचं वर्णन आहे. कसं आहे? 12 अंगुल श्वास सोडल्यानंतर अपान उदित होण्याच्या मध्ये जो कालावधी आहे त्याचं वर्णन आहे. आलं का लक्षात? आता त्या वर्णनाशी संबंधित असल्यामुळे आपल्याला कळतं यांना काय म्हणायचं आहे. म्हणजे
अपान वायु के उदय के बिना प्रस्पंद, आता इथे महत्वाचं, ह्यांनी सूक्ष्मात का गेले इथे असं आपण म्हणू शकतो की त्यांनी स्पंद आणि गती ह्या दोन्ही संकल्पना सगळीकडे लावून बघा असं सांगितलेलं आहे. आणि म्हणजे, जेव्हा स्पंद नसतो, जेव्हा कुंभक जेव्हा असतो, हा तो कुंभकाचं वर्णन महत्वाचं सांगितलं याच्यामध्ये. हा हा हा, आणि कुंभकाची ही महती अवस्था. सांगितली आहे. हा, ती सांगण्यासाठी त्यांनी काय वापरलेलं आहे तर कुंभक, प्राण अपान हे दोन्ही काय आहे तर स्पंदन आहे आणि गती आहे. आणि हम्म. जेव्हा हे ऍबसेंट असतात, म्हणजेच हम्म. कुंभक किंवा अंतःकुंभक, त्यावेळी काय नसतं तर स्पंद नसतो, गती नसते आणि स्पंदन नसते गती किंचित. नसते आणि स्पंदही नसतो. मग ही जी हम्म. अवस्था आहे ही अनुभवायला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर फोकस आहे यांच्या हम्म. प्राणायामाचा. आलं लक्षात? आता पुढे बघा. अंतर्मुखता प्रस्पंद के बिना, म्हणजेच अपानाच्या काय उदयच्या आधीची अवस्था, याच्यामध्ये स्पंदन जे होत नाही आहे. आणि यावेळी जी आपली अंतर्मुखता असते, वायू की अंतर्मुखता किंवा प्रस्पंदोन्मुखता, म्हणजे आता पुढे होणार आहे, प्रस्पंद तयार होणार आहे, अशी जी अवस्था असते वह बाह्य रेचक है, यह जानना हम्म. चाहिए. आता रेचकाला पूरक आणि पूरकाला रेचक म्हटलं हे मगाशीच सांगितलं, बरोबर आहे? त्याला उलट म्हटलेलं आहे. उपासित हुआ वह उपासक, उपासित हुआ वह उपासक को मुक्ती प्रदान करता है. आता हा जो उपासित होणे म्हणजे काय तर ही जी कालावधी आहे ज्याच्यामध्ये हा प्रस्पंदोन्मुखता या अवस्थेत आहे, ही जी उपासित हुआ हा जो आहे तो उपासक म्हणजे आपण सिद्धी योगी, झाले योगी. योगी त्या योग्याला मुक्ती प्रदान करते किंवा याच्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, हे यांनी इथे मुक्त. वर्णन केलं. द्वादशांताद यद उत्थाय रूपपीवरता परा अपानस्य बहिष्ठम तम अपरम पूरकम विदुः, बाहर के 12 अंगुल के अंतिम भाग से नासिका के अग्रभाग तक अपान वायु की संचार द्वारा स्वरूपाभिव्यक्ति से जो विशाल स्थूलता प्राप्त होती है वह दूसरा बाह्य पूरक है, जो विद्वान लोग कहते हैं. अपान वायूच्या बाहर के म्हणजे 12 12 अंगुल अंगुल, के अंतिम अंतिम भाग भाग से से. नासिका के अग्रभाग तक, तिथून नासिकाच्या अग्रभागापर्यंत अपान वायू की संचार द्वारा स्वरूपाभिव्यक्ती से, म्हणजे काय तर अपान वायू आता तयार झाला, स्पंद होत नव्हता, स्पंदोन्मुखता होती, त्याला आपण कुंभक म्हटलं. त्याच्यानंतर अपान वायू तयार झाला, तो 12 अंगुल ट्रॅव्हल केला नासिकापर्यंत. ही जी कालावधी आहे किंवा हा जो ट्रॅव्हल आहे, स्वरूपाभिव्यक्ती होते, याच्यामध्ये अपानाची स्वरूपाभिव्यक्ती होते, जो विशाल स्थूलता प्राप्त होती है म्हणजेच तो तयार होतो, वह दूसरा बाह्य पूरक है. दूसरा, बाह्य पूरक. हा, दुसरा बाह्य पूरक आहे. आता इथे पूरक म्हटलंय, पण आपल्याला मग सुरुवातीच्या 2 श्लोकामध्ये काय रेचक आणि पूरक या उलट्या संकल्पना सांगितलेल्या आहेत. पूरकामध्ये आपण आत नाही घेत तर बाहेर सोडतो आणि रेचकामध्ये आपण बाहेर नाही सोडत तर आत घेतो, ही संकल्पना आहे. परंतु इथे बाह्य पूरक सांगितलेलं आहे. ओके, या ही जी कालावधी आहे याला आपण बाह्यपूरक म्हणणार आहे. याचंही पुढे त्या डायग्रॅम मध्ये कन्सेप्ट येणार आहे. डायग्रॅम प्रमाणेच आपल्याला लिहायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. डायग्रॅम प्रमाणे लिहिलं परफेक्ट बसतं, व्यवस्थित येतं. बाह्यान आभ्यंतराश्चैतान कुंभकादिना नारतम प्राणापान स्वभावास्तान बध्वा भूयो न जायते. मागच्या वर्षी जेव्हा मी शिकवत होतो तेव्हा मी ह्या श्लोकांचं सुरुवातीला वाचन स्वतः केलं आणि नंतर एवढा मी कन्फ्यूज झालो की मला काही समजेना की हे आता शिकवायचं आहे मला तर मी कसं शिकवणार.
त्याच्यानंतर ते मराठी जे होतं ते पण वाचलं. त्याच्यानंतर मी एवढा कन्फ्युज झालो, आता कठीणच आहे हे, काय सोडवणं कठीण आहे. मग मी पुन्हा ते शोधलं. हे अं, ती जी PDF होती ती मला मिळाली. मिळाल्यानंतर त्या डायग्राम बघितल्यानंतर मला एक थोडंसं चित्र आधी पहिलं क्लिअर झालं. मग मी ह्या श्लोकांमध्ये पडलो की या श्लोकांचा हे करूया, परत एकदा बघूया. आणि मग ते बसलं. सगळं जेव्हा बघितलं तेव्हा बसलं. नाही असं नाही, त्या डायग्राम मधून आपल्याला ह्या गोष्टी कळतात. आपले राम बाह्याभ्यंतराशी. हा. आपले राम सर म्हणत असे, जर आपल्याला समजलं नाही तर ते समजण्याची सुरुवात असते म्हणते. हो, नाही समजणं ही समजण्याची पहिली पायरी आहे. आणि आणि त्याचा शोध घेतल्यानंतर ते लक्षात येतं. अभ्यास हम्म. करायलाच लागतो, निरंतर क्रिया. बाह्यान आभ्यंतराश्चैतान कुंभकादिन कुंभकादिन नारतम प्राणापान स्वभावांस्तान बध्वा भूयो न जायते। प्राण और अपान वायु के स्वभाव भूत ये जो बाह्य और आभ्यंतर कुंभक आदि प्राणायाम है, उनका निरंतर भली प्रकार ज्ञान रखने वाला पुरुष पुनः इस संसार में उत्पन्न नहीं होता, बध्वा भूयो न जायते। ठीक आहे। हे प्राणाचे जे बाह्य कुंभक आणि अंतर कुंभक हे जे दोन कुंभक सांगितले, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, तर हेच आहे की कुंभकांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ज्या योग्याला बुधवा म्हणजे समजलं की हे कुंभक जे आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असा जो बुधवा झाले म्हणजे ज्याला ह्याचं ज्ञान झालेलं आहे, असा पुरुष पुन्हा या संसारात येत नाही किंवा मुक्ती प्राप्त करतो. एवढंच या श्लोकाचा अर्थ आहे. अष्टावेते महाबुद्धे रात्रिंदिवं दिवम अनुस्मृताः स्वभावा देहवायूनां कथिता मुक्तिदा मया। हे महाबुद्धे म्हणजे आपण हे कोण सांगतायत आता, तर काकभूषुंडी महाबुद्धे ह्याला म्हणतायत. कोणाला? वशिष्ठ ऋषींना म्हणतायत की हे महाबुद्धे वशिष्ठ ऋषी, हा जो देहवायु, ये देहवायु के स्वभावभूत बाह्य एवं अंतररेचक आदि के भेद से 8 प्रकार के प्राणायाम है। अष्टावेते। आता असा प्रश्न पडतो की योग वशिष्ठातील 8 प्राणायामांचे वर्णन करा. मग त्यावेळी त्या सरळ डायग्राम तरी काढायच्या किंवा वर्णन स्वरूपात लिहायचं, पण त्या 8 आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. ओके। उनका निरंतर भली प्रकार ज्ञान रखने वाला पुरुष पुनः इस संसार में उत्पन्न नहीं होता। रात्रंदिन अभ्यास करायला पाहिजे। निरंतर अनुध्यान करने से पुरुष की आवश्यक ही मुक्ति हो जाती है, यह मेरा कथन है। 8 प्रकारचे प्राणायाम आता सुरुवातीपासून जे आपण करत गेलो, जे काही बघितलं, पूरकाला रेचक, रेचकाला पूरक म्हटलं वगैरे वगैरे, सगळं जे काही झालं ते सगळं 8 प्रकारात आहे. ओके। आणि त्या 8 प्रकारच्या डायग्राम मी तुम्हाला देणार. ते बघितल्यानंतर आपल्याला त्यांना काय म्हणायचं आहे ते नीट कळतं. ते एकदा कळलं की आपण त्या पद्धतीनं लिखाण फक्त करायचं आहे. ओके। पुढे गच्छ तिष्ठतो वा अपि जाग्रतः स्वपतो अपि वा एते निरोधम आयान्ति प्रकृत्या अति चलानिलाः। जाते या स्थिते, रहते जागते या सोते म्हणजे रात्रंदिवस, स्वप्न अवस्था असू दे, जागृत अवस्था असू दे, कुठल्याही अवस्थेमध्ये सभी अवस्था में अभ्यास करने पर स्वभावतः अति चपल ये वायु समय आने पर निरुद्ध भी हो जाते हैं। म्हणजेच केवल कुंभकाच्या स्थितीपर्यंत आपल्याला आता पुढे नेणार आहेत. म्हणजे कन्सेप्ट तर तोच आहे, परंतु नावं वेगळी आहेत, हे लक्षात येतं. काय करायचं आहे, तर निरुद्ध जेव्हा आपण करणार वाताला, तेव्हा मुक्ती प्राप्त होणार आहे. मग निरुद्ध करण्यासाठी अतिचंचल अशा वायूला अभ्यासपूर्वक नियंत्रित करावं लागेल.
आणि अभ्यास कसा असायला पाहिजे, तर जाते जागते सोते म्हणजे निरंतर. हा दिवस रात्र निरंतर अभ्यास करणं याचा आवश्यक आहे. यत करोति यदश्नाति बुद्धैवा अनुस्मरन् कुंभकादीन नरः स्वान अंतस्तत्र कर्ता न किंचन। मनुष्य अपने भीतर अंतस्थ बुद्धिपूर्वक पर्याप्त रूप से इन कुंभक आदि प्राणायामों का ध्यान करता हुआ यदि कुछ करता है या खाता है, तो उनमें वह कर्तृत्व आदि के अभिमान से तनिक भी ग्रस्त नहीं होता। म्हणजेच प्राणायामाने अहंकार किंवा स्वत्व नष्ट करण्याची वृत्ती निर्माण होते, असं यांचं म्हणणं आहे. बुद्धिपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक, पर्याप्त रूप से म्हणजे भरपूर वेळा किंवा प्रयत्नपूर्वक वर्तमानात राहून श्वासावर लक्ष केंद्रित करणे, असं जर आपण केलं तर मनुष्यामध्ये काय गुण उत्पन्न होतो, तर स्वतःच्या कर्तृत्वाविषयीचा अभिमान तो बाळगणं बंद करतो. म्हणजेच अहमचा लोप होतो, अहंकार कमी होतो, तो अहंकारानं कधीही ग्रस्त होत नाही. नाही. अव्यग्रम अस्मिन् व्यापारे बाह्यम परिजहन मनः दिनैः कतिपयरेव पदमाप्नोति केवलम। केवल पद प्राप्त होतं. आता कधी, तर प्राणायाम के अभ्यास से बाह्य दृष्टि का परित्याग, बाह्य दृष्टि का परित्याग म्हणजे काय, तर विषयांना इंद्रियांना त्यांच्या विषयापर्यंत नेणे म्हणजे बाह्य दृष्टी. वैराग्य म्हणायचं त्याचा त्याला. त्याग होतो. नाही, 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 हा, नाही. वैराग्य नाही, हम्म. बाह्य बाह्य दृष्टी दृष्टी का म्हणजे काय. परित्याग हा, म्हणजे विषयाच्या आपल्याला मागे धावणारे इंद्रिय इंद्रिय, थांबतात. हा इंद्रियांना प्रत्याहार. बाह्य विषय अट्रॅक्ट करतात, बरोबर आहे. प्रत्याहार. प्रत्याहार. हा, प्रत्याहार, मग त्यांचा परित्याग. आता बाह्य दृष्टि का परित्याग, तदनंतर अंतरात्मा के एक साक्षात्कार की उत्पत्ती, उत्पत्ती. तदनंतर परमपद की प्राप्ती, या तीन गोष्टी क्रमाने सांगितल्या. सुरुवातीला काय, तर विषयांचा परित्याग किंवा त्यांनी बाह्यदृष्टी का परित्याग, त्यानंतर अंतरात्मा अंतरात्मा के साक्षात्कार. साक्षात्कार, आणि त्यानंतर तदनंतर परमपद परमपद की प्राप्ती. प्राप्ती. यो प्राण चिंतन से परमपद की प्राप्ति भी होती है, ऐसा कहते हैं. म्हणजेच अंतरात्म्याचा प्राणायामाद्वारे, साक्षात्कार. हा, फायदे आहेत काही प्राणायामाद्वारे, ते लाभ. परिणाम. हा, प्राणायामाचे फल येत नाही. फळ, आणि किंवा प्राणायामाची व्याप्ती किती मोठी आहे, तर हो. प्राणायामाने विषयांपासून मनाला रोखता येतं आणि प्रत्याहार सिद्ध करता येतो. तसंच प्राणायामाने आत्म्याचा साक्षात्कार आत्मसाक्षात करता येतो, म्हणजेच विवेक आणि ख्याती परमपद आणि आणि परमपदापर्यंत मोक्षप्राप्ती. पोचता येतं. एतद अभ्यासतः पुंसो बाह्ये विषयवृत्तिषु न बध्नाति रतिं चेतः श्वद्रुतौ ब्राह्मणो यथा। इस प्रकार प्राणायाम का अभ्यास कर रहे पुरुष का मन विषयाकार वृत्ति के होने पर भी बाह्य विषयों में उस प्रकार प्रेम नहीं करता, जिस प्रकार ब्राह्मण कुत्ते के चमड़ी की भांति में स्थित क्षीर आदि में प्रेम नहीं करता। प्राणायाम का अभ्यास कर रहे पुरुष का मन काय होतं, विषयाकार वृत्तियों में रहने पर भी बाह्य विषयों में उस प्रकार प्रेम नहीं करता. म्हणजेच काय, आता समजा दूध द्यायचं आहे एखाद्या माणसाला आणि ते एखाद्या चामड्याच्या ह्याच्यातून दिलं आणि ते पण कुत्र्याच्या चामड्यात भरून दिलं, तर तो कोण पिईल का, त्याच्याविषयी द्वेषच करेल ना. त्या मग प्रकारे असा जो व्यक्ती आहे, जो प्राणायाम करतो आहे, तो
त्याचं मन जरी विषयाकार झालं, जरी तर त्याचे तिरस्कार डोळे करतो. उघडे कान ऐकतायत, तरी तो त्या विषयामध्ये वाटेल की ते विषय त्याच्यापर्यंत पोहोचतायत, त्याच्या मनापर्यंत पोहोचतायत, परंतु त्याच्याशी तो संलग्न होत नाही किंवा तिरस्कार त्याच्यावर प्रेम करत. करत नाही. म्हणजेच काय होतो, तर आपोआप काय होतो, प्रत्याहार होतो, असं सांगायचं आहे त्यांना. प्राणायामाद्वारे आपोआप प्रत्याहार होतो. एताम दृष्टीम अवष्टभ्य म्हणजे स्तंभित, ये स्थिताः कृतबुद्धयः प्राप्तव्यम अखिलम तैर खिन्नास्त एव ही। इस प्राण दृष्टि का अवलंबन कर जो कृतबुद्धि महात्मा स्थित है, उन्होंने समस्त प्राप्तव्य वस्तुओं को प्राप्त कर लिया है और वे ही समस्त खेदों से विनिर्मुक्त हो गए हैं, किंवा समस्त दुःखांपासून त्यांनी स्वतःची सोडवणूक मुक्ती करून मिळाली. घेतली आहे, मुक्ती प्राप्त केलेली आहे. आणि असे जे स्थित लोक आहेत किंवा महात्मा आहेत, या लोकांनी प्राणाचाच अवलंब केला किंवा प्राणायामाद्वारे हे सगळं प्राप्त केलेलं आहे, असं या श्लोकामध्ये सांगितलं. समस्त प्राप्तव्य वस्तुओं को प्राप्त कर लिया है म्हणजेच त्यांना सर्व सिद्धी प्राप्त असतात, परंतु सर्व तरीही सिद्धी. ते लोक त्याच्यापासून अलिप्त असतात आणि ते अशा पदाला पोचलेले आहेत की त्यांना कुठलंही दुःख होत नाही, म्हणजेच मुक्ती प्राप्त केलेली आहे. तर आपल्याला 8:01 झालंय, आपण आज इथे थांबूया. हरिओम. चालेल. हरिओम. पुढचा क्लास होणार आहे, सर म्हणालेत काय? सर बोल तुम्ही की जे दादा. डायग्राम सांगितले ना याच्याविषयी, समजा हे प्रकार, हो समजा हो. याचा हे 8 प्रकार